सोलारमुळे ऐकलंय की इलेक्ट्रिसिटी बिल्स शून्यावर येतात, तर हे खरं आहे का? ॲब्सोल्युटली 100% तुमच्या रेसिडेन्शियल पर्पजचं जे आहे ते इलेक्ट्रिसिटी बिल हे 0 होऊन जातं. कसं? तर ज्यावेळेस आम्ही स्टार्ट केली त्यावेळेस आमचे स्टार्टिंगचे जे कन्झ्युमरपैकी होते, मिस्टर पवार म्हणून जे होते, काका-काकू होते आणि ज्यावेळेस त्यांनी आमच्याकडनं लावल्यानंतर पहिला त्यांचा प्रश्न हाच होता, की खरंच आमच्या घरचं इलेक्ट्रिसिटी बिल हे कमी होईल का? किंवा 100% ते म्हणजे आम्हाला येणारच नाही बिल, असं नाही. होऊ हो. शकेल का? तर बरोबर. त्यावेळेस एक त्यांची म्हणजे त्यांना जाणवत होतं की खरंच होईल का, नाही होईल हं. का? पण ज्यावेळेस त्यांना 2-3 महिन्यानंतर त्यांनी पाहिलं आणि त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे, हे 100% झिरो झालं. हां, ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर एम-एस-डी-सी-एल कडनं जे काही डिमांड चार्जेस वगैरे असतात, ते तुम्हाला लागतच असतात. बरोबर. म्हणजे काही टेक्निकल कंडिशन्स असतात आहेत, त्याच्यावर. आहेत.